बरं. ओके. सो काल आपण कोणते एक्झाम्पल्स बघितलेले होते? IUPAC नॉमेनक्लेचर फॉर ब्रांच्ड अल्केन्स. काय बघितलेलं होतं? ब्रांच्ड सॅच्युरेटेड अल्केन्स. कसले अल्केन्स होते? ब्रांच्ड सॅच्युरेटेड काय होते तर अल्केन्स होते. आता ह्या ब्रांच सॅच्युरेटेड अल्केन्स मध्ये काय काय असतं बघा. इथे जर प्रॉपरली आपण नंबरिंग केलं तर इथं हा फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन आणि काय तर फोर्थ कार्बन स्ट्रेट चेन. ही जर बघितली 1 2 3, ही जर बघितली 1 2 3 काय तर 4. मग स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन आहेत तर 4 कार्बन आहेत. सो दिस इज द फर्स्ट कार्बन, दिस इज द सेकंड, दिस इज द थर्ड आणि दिस इज द फोर्थ. स्ट्रेट चेन मध्ये 4 कार्बन आहेत. 4 कार्बन मध्ये ह्याला 1 टाकायचं, ह्याला 2, ह्याला 3 आणि ह्याला काय आहे तर 4. सो स्ट्रेट चेन मध्ये 4 कार्बन आहे, ते सेकंड पोझिशनला मिथाइल ग्रुप आहे. मग सेकंड पोझिशनला मिथाइल ग्रुप आहे म्हणून 2 मिथाइल आणि स्ट्रेट चेन आहे म्हणून 2 डॅश मिथाइल काय येणार आहे तर ब्युटेन येणार आहे. परत इथं काय आहे, हा फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन. इथं फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, 1 2 3 1 2 3 1 2 3. कुठूनही नंबरिंग केलं तर 3च येते. सगळी चेन 3च कार्बनची येते. नाही, लेफ्ट टू राईट जावा किंवा राईट टू लेफ्ट जावा काही फरक पडणार नाही. कारण इथून पण सेकंड पोझिशनलाच मिथाइल ग्रुप आहे, इथून पण सेकंड पोझिशनलाच आहे. हा, जर सेकंड पोझिशनला आहे तर 2,2 मग 2,2 डॅश काय येणार आहे तर डायमिथाइल आणि टोटल कार्बन 3 आहेत म्हणून 2,2 डॅश डायमिथाइल काय येणार आहे तर प्रोपेन. ओके. ना ह्या केसमध्ये लॉंगेस्ट चेन कन्सिडर करूया. तर ह्या केसमध्ये लॉंगेस्ट चेन मध्ये हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन, हा थर्ड येतो. हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड आणि हा काय येते तर फोर्थ. परत हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ आणि हा काय येतो तर फिफ्थ. म्हणजे लॉंगेस्ट चेन ही झाली. किती कार्बन्सची? 5 कार्बन्सची. 5 कार्बनची लॉंगेस्ट चेन जर झाली तर ही सेकंड पोझिशन आहे, ही थर्ड पोझिशन आहे. सेकंड आणि थर्ड पोझिशनला मिथाइल ग्रुप आहे. ऍक्च्युअली हे पर्पजली खाली दिलंय, हे असंच असणार आहे, पुढंच असणार आहे. कन्फ्युजन साठी तसं दिलंय. सो फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि काय झालं तर फोर्थ. सो सेकंड आणि थर्ड पोझिशनला कोणता ग्रुप आहे तर मिथाइल ग्रुप आहे. मग आपण इथं काय लिहिणार आहे 2,3 डॅश डाय मिथाइल. 2,3 डॅश काय येणार आहे तर डाय काय येणार आहे ते मिथाइल येणार आहे. सो 2,3 डाय मिथाइल पेंटेन. 2,3 डॅश डाय मिथाइल पुढं काय असणार आहे तर पेंटेन. 2,3 डाय मिथाइल काय येणार आहे तर पेंटेन. समज में आ रहा है ये सोनू? ओके. नाव इथं बघा, ह्याच्यामध्ये फर्स्ट हे फर्स्ट कार्बन, हा सेकंड आणि हा थर्ड झाला. चेन आहे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. परत फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ. कोणती आहे लॉंगेस्ट चेन? 6. स्ट्रेट चेनची 6ची चेन आहे, त्यामध्ये सेकंड पोझिशनला आणि थर्ड पोझिशनला ब्रांच आहे. पण इथाइल पण अल्फाबेटिकल ऑर्डर न जायचं. हा येस, 3 डॅश इथाइल. मग इथं काय येणार आहे 3 डॅश इथाइल. नाही डॅशच. हा, कॉमा कधी द्यायचं जर दोन्ही ग्रुप काय असतील तर सेम असतील तर. सो इथं काय येणार आहे 3 डॅश इथाइल डॅश 2 डॅश काय येणार आहे तर मिथाइल काय येणार आहे तर एक्स. समजलं? ठीक आहे. आता पुढं परत हा कोणता कार्बन आहे फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड आणि काय आला तर फोर्थ. हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड, फोर्थ, फिफ्थ. इथं काय येणार आहे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ. परत किती कार्बनची स्ट्रेट चेन आहे 6. परत एकदा बघूया हा, ही स्ट्रेट चेनच 6ची आहे का अजून लॉंगेस्ट चेन पॉसिबल आहे हे बघूया. कसं बघा, हा खाली CH2 CH3 आहे ना, मग आपण काय बघूया ही वाली बघूया. ही इथून इथं गेलं की लॉंगेस्ट चेन होते का बघूया. ठीक आहे. आता बघा
हा फर्स्ट कार्बन आणि हा सेकंड कार्बन. इथं C2H5 आहे तर फर्स्ट कार्बन सेकंड कार्बन, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेवन आहे का ही लॉंगेस्ट चेन? समजते का? लॉंगेस्ट चेन आहे ही. अशी घेतली तर 6 कार्बनची आहे, पण आपण काय केलं इथं C2H5 आहे ना, C2H5 ला इथं फर्स्ट कार्बन सेकंड कार्बन असं कन्सिडर करायचं. म्हणजे इथं काय येणार आहे तर हा C2H5 ला CH2 आणि इथं काय येणार आहे तर CH3. सो आपण याला टाकूया, हा फर्स्ट कार्बन आहे, हा सेकंड आहे, हा थर्ड आहे, हा फोर्थ आहे, हा फिफ्थ आहे, हा सिक्स्थ आहे आणि हा सेव्हन्थ आहे. परत अल्फाबेटिकल ऑर्डरला प्रायोरिटी देतो. अल्फाबेटिकल ऑर्डरला प्रायोरिटी देतो म्हणजे काय येणार आहे? नाही, दोन्ही इथील नाही आहेत. हा मिथाईल आहे. हा नाही घेतला ना, हा नंबरिंग मध्ये लॉंगेस्ट चेन मध्ये घेतला आपण. नाही पिल्लू, ही ब्रांचच आपण स्ट्रेट चेन मध्ये कन्सिडर केली. CH3, CH2, CH. मग तेच की 4 इथाईल आणि थर्ड मिथाईल. सो 4 डॅश इथाईल डॅश 3 डॅश काय येणार आहे तर मिथाईल. टोटल कार्बन किती आहे स्ट्रेट चेन मध्ये? 7. त्याचं नाव काय येणार आहे? 4 डॅश इथाईल डॅश 3 डॅश मिथाईल हेप्टेन. हेप्टेन हेप्टेन का? 7 कार्बन आहेत. किती कार्बन आहेत? किती कार्बन आहेत? 7. ठीक आहे. एक नाही दिलेलं, ते नंबरिंग करून बघितलेलं पहिला. हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड, हा C2H5 आहे तो, हा CH3 CH2, हा CH3 CH2 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 CH3. नेक्स्ट इथं हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ आणि हा फिफ्थ. कुठून पण बघा सेमच येणार आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. मग थर्ड पोझिशनला इथिल ग्रुप आहे ना, सो इथं काय येणार आहे? 3,3 डॅश डाय इथाईल. 3,3 डॅश काय येणार आहे? डाय इथाईल. परत किती कार्बन आहेत? 5. सो 3,3 डॅश डाय इथाईल पेंट. 3,3 डॅश डाय इथाईल काय येणार आहे तर पेंटेन. समजलं? पटकन लिहून घ्या. नाव आपण कुठपर्यंत नेमिंग बघितलेलं होतं? IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ काय बघितलेलं होतं तर ब्रांच्ड अल्केन्स. काय बघितलेलं IUPAC नेमिंग ऑफ? branched alkane, saturated branched alkane. Now we are going to discuss IUPAC nomenclature of unsaturated hydrocarbons. कोणाचं IUPAC नेमिंग बघायचं आहे? अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. बाळांनो, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणजे ज्यामध्ये ऍटलिस्ट एक डबल बॉन्ड आहे किंवा ऍटलिस्ट एक काय आहे तर ट्रिपल बॉन्ड आहे. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणजे ज्यामध्ये ऍटलिस्ट एक काय आहे तर डबल बॉन्ड किंवा ऍटलिस्ट एक काय आहे तर ट्रिपल बॉन्ड. त्यामध्ये एक लक्षात घ्या की जर कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे चेन मध्ये तर अल्क आहे. ठीक आहे. त्या अल्क ANE च्या जागी फक्त काय येणार आहे तर ENE. डबल बॉन्ड असेल तर एंड कशाने होणार आहे तर ENE. आणि ऍटलिस्ट एक कार्बन कार्बन काय आहे तर ट्रिपल बॉन्ड. तर अल्क तर असणारच आहे, पण एंडला काय असणार आहे तर YNE. So your unsaturated hydrocarbon which contain at least one double bond is called as alkene, and which contains at least one triple bond it is termed as alkyne. What it is termed as? No, पुढे बघा काय असते. तर पहिला रूल तर सेम राहतो, सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. काय सिलेक्ट करायचे? पण त्या लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन मध्ये डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असायलाच पाहिजे. डबल बॉन्ड किंवा असायलाच इन केस
मी काय म्हणते बघा, इन केस तुमच्याकडे 2 चेन्स आहेत, एक लॉंगेस्ट चेन आहे 7 कार्बनची, पण त्या लॉंगेस्ट चेन मध्ये डबल बॉन्ड येत नाही किंवा ट्रिपल बॉन्ड येत नाही, आणि दुसरी चेन आहे 6 कार्बनची, किती कार्बनची, आणि त्यामध्ये डबल बॉन्ड येतंय, काय येतंय, त्या चेन मध्ये डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड, तर कोणती चेन कन्सिडर करणार? हा, ज्यामध्ये 6 म्हणजे ज्यामध्ये डबल बॉन्ड आहे, काय आहे ज्यामध्ये, किंवा ज्यामध्ये ट्रिपल बॉन्ड आहे. सो इथं बघा, while writing the IUPAC name of alkenes and alkyne, following rules are considered. Now what are the following rules? The longest continuous chain containing functional group. The longest continuous chain containing functional group. इथं functional group double bond किंवा काय आहे तर ट्रिपल बॉन्ड. The longest continuous chain must contain, what must it contain? Carbon carbon multiple bond. The longest continuous chain must include carbon carbon multiple bond. Thus the longest continuous chain in first and second contain 4 and 6 carbon respectively. हे बघा, इथं बघा, इथं बघा, हे बघा, ही स्ट्रेट चेन जर घेतली 1 2 3 4 5 अशी येते, पण ह्या लॉंगेस्ट चेन मध्ये डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड, मग हा लॉंगेस्ट चेन असू शकत, मग काय करायचं, कोणती चेन कन्सिडर करायची, ही करायची, हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ. सो इथं काय आहे, ह्याचं नाव काय असणार आहे, सेकंड पोझिशनला इथाइल ग्रुप आहे, सेकंड पोझिशनला, सो याचं नाव काय असणार आहे, 2 इथाइल, हा नाही 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 ब्यूट, टोटल कार्बन किती आहेत 4 ना, ब्यूट एन नाही, ब्यूट पहिल्या पोझिशनला डबल बॉन्ड आहे, हा फर्स्ट कार्बन कन्सिडर करतो आपण, हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ. सो 2 इथाइल ब्यूट, ब्यूट डैश 1 ENE, ब्यूट डैश 1 ब्यूट डैश 1 समझ में आ रहा है, हा नंबर द्यायचं. आता हे डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड फंक्शनल ग्रुप कन्सिडर केला जातो. मग तुम्ही म्हणणार मॅम हा 1 आणि हा 2 आहे, मग कोणता नंबर द्यायचा, लोएस्ट नंबर द्यायचा, अक्रॉस डबल बॉन्ड जो लोएस्ट नंबर आहे तो पोझिशन द्यायची. आता ह्या केस मध्ये बघा, हा लॉंगेस्ट चेन मध्ये हा फर्स्ट कार्बन आहे, हा सेकंड आहे, हा थर्ड आहे, हा फोर्थ आहे, हा फिफ्थ आहे आणि हा सिक्स्थ आहे, हा फर्स्ट आहे, हा सेकंड आहे, हा थर्ड आहे, हा फोर्थ आहे, हा फिफ्थ आहे, हा सिक्स्थ आहे, हा 7, ही 7 कार्बनची चेन आहे. हा, ही लॉंगेस्ट असलेली तरी पण त्यामध्ये फंक्शनल ग्रुप नाहीये, काय नाहीये, काय नाहीये, फंक्शनल ग्रुप नाहीये, काय नाहीये, फंक्शनल ग्रुप नाहीये. मग फंक्शनल ग्रुप नाहीये त्यासाठी आपण इथं काय घेणार आहे, हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ, हा फिफ्थ आणि हा, समझ में आ रहा है. बट नंबरिंग कुठून करणार, कुठून, खालून इथं जावा किंवा खालून इथं जावा, काय फरक पडणार नाही, कारण इथून पण 3च कार्बन येतात आणि इथून पण, हा पण इथं जर किती कार्बन असले असते, इथंच जायला लागलं असतं, आणि नंबरिंग कोणत्या साइडून करणार आहे, जिथून फंक्शनल ग्रुप जवळ आहे. सो हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड आहे, हा थर्ड आहे, हा फोर्थ आहे, हा फिफ्थ आहे आणि हा सिक्स्थ आहे. सो टोटल कार्बन किती आहेत, 6. मग नाव काय येणार आहे, थर्ड पोझिशनला 3 एन प्रोपाइल, कारण स्ट्रेट चेन मध्ये आहे, एन प्रोपाइल आणि आयसोप्रोपाइल असे 2 पॉसिबिलिटीज असतात. त्याचं नाव काय येणार आहे, 3 हेक्झेन, हेक्झाईन, हा वाई, येस, कारण 3 कार्बन आहे तिथं ब्रांच म्हणून, ही दिस इज अ ब्रांच ना, दिस इज अ ब्रांच ना, असं नसते की ब्रांच फक्त इथाइल मिथाइल चिप्स असणार आहे,
एन प्रोपाईल असू शकते, आयसोप्रोपाईल असू शकते, टर्शरी ब्युटाईल असू शकते, आयसोपेंटाईल असू शकते. स्ट्रेट चेन आहे. त्यामध्ये जर सीएच इथं जर असं असलं असतं, इथं सीएच असला असतं, इथं CH3, इथं CH3, तर तो आयसोप्रोपाईल झाला असता. कोणता ग्रुप झाला असता? म्हणजे हे ग्रुप असण्याऐवजी असं पण असू शकत होतं. इथं CH, इथं CH3 आणि इथं पण काय आहे तर CH3, असं पण पॉसिबिलिटी होती रे. मग ही पॉसिबिलिटी जर इथं असली असती तर याचं नाव काय झालं असतं? आयसोप्रोपाईल, सेकंडरी प्रोपाईल आहे. सो इथं 3N प्रोपाईल, 3N प्रोपाईल, टोटल कार्बन किती आहेत? 6. हेक्स डॅश 1 डॅश, कारण फर्स्ट पोझिशनला ट्रिपल बॉन्ड आहे. फर्स्ट पोझिशनला हेक्स डॅश 1 डॅश YNE, हेक्स डॅश 1 डॅश, कारण ट्रिपल बॉन्ड आहे. पहिलाच सांगितलं, जर डबल बॉन्ड असेल तर एंड कशानं होणार आहे तर ENE, आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर एंड कशानं होणार आहे तर YNE. हा, पूर्णच नाव आहे की हे. अल्केन सिंगल बॉन्ड असते, अल्कीन डबल बॉन्ड असते, अल्काइन ट्रिपल बॉन्ड असते. ट्रिपल बॉन्ड असेल तर YNE लिहायचं अल्कच्या पुढं, डबल बॉन्ड असेल तर ENE लिहायचं एंडला. हे स्ट्रेट चेन जर असेल तर एन प्रोपाईल. हा, असं जर सेकंडरी कार्बनला जो सेकंडरी कार्बन होता अशी जर चेन असली असते तर आयसोप्रोपाईल किंवा सेकंडरी. नंबरिंग ऑफ दिस चेन मस्ट बी done in such a way that carbon multiple bond has a lowest possible locant. Has a, हाँ, अभी ये देखो 1 2 है ना, तो 1 देने का, 1 2 है तो 2 नहीं देने का, लोवेस्ट पॉसिबल लोकेंट. देखो यहाँ पे दिया है उन्होंने 1 2 3 4, इथं दाखवलंय 1 2 3 4. दिस इज इम्प्रॉपर नंबरिंग, दिस इज इम्प्रॉपर नंबरिंग, दिस इज प्रॉपर नंबरिंग, दिस इज what this is proper numbering. अगेन हा काय आहे 1 2 3 4, अगेन दिस इज प्रॉपर नंबरिंग, बिकॉज लोखंडला काय झालंय म्हणजे जे काय फंक्शनल ग्रुप आहे त्याला लोवेस्ट नंबर आहे. ठीक आहे, फाईन. इथं बघा, the ending ANE of alkane, the ending ANE of alkane is replaced by ENE for alkene, for alkene, and YNE for an alkyne. Sorry. So the ending ANE of alkane is replaced by ENE for alkene and YNE for alkyne. YNE for alkyne. ठीक है. Now the position of carbon atom from which multiple bond start should always be a smaller number. Lowest locant possible. कसा असायला पाहिजे? कसा पॉसिबल असायला पाहिजे? लोवेस्ट लोकंट पॉसिबल असायला पाहिजे. बघा, the position of carbon atom from which multiple bonds start is indicated by the smaller locant number of two multiply bonded carbon atoms before ending ENE or YNE. म्हणजे पोझिशन दाखवतो म्हणजे आता बघा, हा फर्स्ट आहे, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ. मी तेव्हापासूनच तुम्हाला म्हटलं 2 घ्यायचं का 1 घ्यायचं, कोण आहे लोवेस्ट मध्ये 1. हा, मग ब्यूट मग त्याची पोझिशन 1, ह्या दर केस मध्ये 1 येते, असं काय दर केस मध्ये 1 येते असं काय नाहीये. आपण पुढे बघणार की दुसरे सेकंड पोझिशनला येईल, थर्ड पोझिशनला येईल, फोर्थ पोझिशनला येईल. ठीक आहे, हा, मग तो लोएस्ट नंबर घ्यायचा. 2 3 असेल तर 2 घ्यायचा, 4 6 4 5 असेल तर 4 घ्यायचा. सो ब्यूट डॅश 1 डॅश ENE.
आणि इथं काय येणार आहे परत, हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन, हा थर्ड कार्बन आणि हा फोर्थ कार्बन. ब्यूट डॅश 1 डॅश वायनी. ठीक आहे. आता दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. इफ द मल्टिपल बॉन्ड इज इक्विडिस्टन्स फ्रॉम बोथ द एंड, दोन्ही एंड पासून तो इक्विडिस्टंट आहे, तर कुठून नंबरिंग स्टार्ट करायचं, जिथून मोर नंबर ऑफ ब्रांचेस आहेत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर एका साइडून इथाइल ग्रुप येते आणि दुसऱ्या साइडून मिथाइल ग्रुप येते, दोन्ही पण इक्विडिस्टन्सला आहेत, तर इथाइलच्या साइडनं अल्फाबेटिकल ऑर्डर. नाही, अल्फाबेटिकल ऑर्डरला प्रायोरिटी जास्त असते. जर इथून पण सेकंड पोझिशनला मिथाइल ग्रुप आहे आणि इथून पण सेकंड पोझिशनला इथाइल ग्रुप आहे आणि सेम पोझिशनला मल्टिपल बॉन्ड आहे, सेम पोझिशनला मल्टिपल बॉन्ड मिडल पोझिशनला आहे आणि इथून पण ब्रांच सेकंड पोझिशनला आहे, इथून पण ब्रांच सेकंड पोझिशनला आहे, पण ही ब्रांच इथाइल आहे आणि ही ब्रांच मिथाइल आहे, तर इथाइलच्या साइडनं नंबरिंग करायचं. आणि जर मल्टिपल मधीच आहे डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड मधीच आहे कुठंतरी, म्हणजे सेम पोझिशनला येतोय, लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट, पण मग एका साइडला ब्रांचेस जास्त आहेत आणि एका साइडला ब्रांचेस, तिथून करायचं नंबरिंग जिथं ब्रांचेस असतात. किंवा एका साइडून इथून ब्रांच जवळ येते आणि इथून ब्रांच काय येते लांब, तर जिथून ब्रांच जवळ येते, जिथून ब्रांच काय काय सांगितलं लक्षात आलं, की जर तुमचा डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड मधल्या पोझिशनला येतोय मैत्र, तर पहिलं काय बघायचं, की जिथं जास्त ब्रांचेस आहेत तिथून नंबरिंग करायचं, किंवा जिथून ब्रांच जवळ येते तिथून नंबरिंग करायचं, किंवा जिथं सेम पोझिशन असेल दोन्ही साईडला, ब्रांचेसला पण सेम पोझिशन असेल लेफ्ट आणि राईटला, तर कुठून नंबरिंग करायचं, इथाइल ग्रुप पासून. कुठून नंबरिंग करायचं, if the multiple bond is equidistant from both the ends of the selected chain, then carbon atoms are numbered from that end which is nearer for the first branching. म्हणजे नियरेस्ट ब्रांच. कसली ब्रांच, कसली ब्रांच, नियरेस्ट ब्रांच. आता बघा हा इथं ह्यांनी नंबरिंग दिलंय, हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ, हा फिफ्थ आणि हा काय तर सिक्स्थ आहे. हा आता इथं परत बघा, ऍक्च्युली 1 2 हा ब्रांच दिले म्हणून कमी केलं असणार आहे, बरोबर. इथून पण थर्ड पोझिशनला डबल बॉन्ड येते आणि इथून जरी नंबरिंग केलं मी फर्स्ट सेकंड आणि थर्ड, इथून पण थर्ड पोझिशनलाच डबल बॉन्ड येते, पण इथं ब्रांच, इथून जेव्हा नंबरिंग करतो तेव्हा ब्रांच सेकंड पोझिशनला येते आणि इथून जेव्हा नंबरिंग करतो तेव्हा ब्रांच थर्ड पोझिशनला येते. कुठून सिलेक्ट करणार, का तर जिथून ब्रांच जवळ येते, जिथून जिथून ब्रांच जवळ येते. मग ब्रांच जवळ येते म्हणून नंबरिंग काय केलेलं आहे, लेफ्ट टू राईट. मग ब्रांच जवळ येते म्हणून नंबरिंग लेफ्ट राईट केलंय, हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ, हा फिफ्थ, हा सिक्स्थ. त्याचं नाव काय येणार आहे, 2,4 डॅश काय येणार आहे, डायमिथाइल 2,4 डॅश डायमिथाइल डॅश 3 नाही, पूर्ण 6 हेक्स लिहायचं पहिला, हेक्स, हेक्स डॅश 3 डॅश ENE, हेक्स डॅश 3 डॅश, हेक्स डॅश 3 डॅश. पहिला तुम्ही सब प्रिफिक्सेस वापरला, अल्काइल ग्रुपचे जे काय असतील ते काय वापरला, प्रिफिक्सेस. 2,4 डॅश डायमिथाइल हेक्स डॅश 3 डॅश ENE. Always keep in mind a number and a word is separated by a hyphen. A number and a word is separated by a hyphen. समझ में आ रहा है, yes or no? ठीक आहे. आता पुढे बघा, हा इथं बघा, इथं बघा, हा काय आहे परत, फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ. इथून पण थर्ड पोझिशनला ट्रिपल बॉन्ड आहे, इथून पण थर्ड पोझिशनला ट्रिपल बॉन्ड आहे, पण इथं ब्रांच आहे लेफ्ट साइडला, राईट साइडला ब्रांच नाहीये. मग नंबरिंग काय, नेमिंग काय असणार आहे त्याचं, 2 डॅश मिथाइल, 2 डॅश, 2 डॅश मिथाइल, टोटल कार्बन किती आहे तर 6, 2 डॅश मिथाइल हेक्स डॅश, काय हेक्स डॅश, हेक्स डॅश, yes, 3 dash YNE. A number and a word is separated by a hyphen. A number and a word is separated by a hyphen. Okay? हाँ. अब parent chain है,
उसके अंदर 2 बार 3 बार अगर डबल बॉन्ड है या फिर 2 बार 3 बार ट्रिपल बॉन्ड है तो उसमें चेंज क्या आता है, अल्का। क्या लिखने का, अल्का। हाँ, कितने बार डबल बॉन्ड है, 2 बार, तो पोजीशन देने का, फर्स्ट पोजीशन पे है, फोर्थ पोजीशन पे है, डैश 1,4 डैश डाई इन, 2 बार डबल बॉन्ड है इसलिए। 3 बार होता ट्राई इन, 4 बार होता टेट्रा इन, नहीं नहीं क्वाड्रा नहीं, टेट्रा इन। 5 बार होता पेंटा इन। समझ में आ रहा है? और वही ट्रिपल बॉन्ड है तो डाई इन, ट्राई इन, टेट्रा इन, पेंटा इन, हेक्सा इन। समझ में आ रहा है? यस और नो? ओके, इथं बघा, if the parent chain contains 2 double bond or 2 triple bond, then it is named as diene or diene. In all these cases, A of ane is retained. अल्केनचा A रिटेन केला जातो. हे बघा, अल्केन आहे, नॉर्मली आपण अल्केनचं सगळं काढून ईएनई किंवा काय लिहित होतो तर वायनी. आता ह्या केस मध्ये काय करायचं, ए रिटेन करायचं. काय रिटेन करायचं, ए. अल्का लिहायचं, काय लिहायचं, अल्का. पोझिशन जी काय असेल ते, मग 2दा असेल तर मग डाय इन किंवा डाय इन, डाय इन किंवा डाय इन. समझ में आ रहा है? यस और नो? यस और नो? यस और नो? ठीक आहे. आता इथं बघा, इथं नंबरिंग करूया. हा परत नंबरिंगचा रूल सेम. स्टार्ट नंबरिंग फ्रॉम दॅट साइड वेअर ब्रांच नाही भिडलो होता, डबल बॉन्ड इज नियरर. व्हॉट इज नियरर? हा, दोन्ही डबल बॉन्डच आहेत ना, मग जिथून डबल बॉन्ड नियर आहे तिथून नंबरिंग करायचं. मग याचं नाव काय येणार आहे, इथं फर्स्ट कार्बन, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ आणि हा काय तर फिफ्थ. मग टोटल कार्बन किती आहेत, 5 कार्बन आहेत. हे बघा, 1 2 लोएस्ट लोखंड, 3 4 लोएस्ट लोखंड. सो फर्स्ट आणि थर्ड पोझिशन. सो इथं नाव काय येणार आहे तर पेंटा 1,3 डाय इन. पेंटा 1,3 डाय इन. आता इथं बघा, हा इथून नंबरिंग कुठून करणार, इथं फर्स्ट कार्बनला येते ट्रिपल बॉन्ड, मग इथून नंबरिंग करायचं. इथून का नाही करायचं, इथं फर्स्ट आणि हा सेकंड पोझिशनला येते. लोवेस्ट लोखंड कोणता असायला पाहिजे, लोखंड लोवेस्ट असायला पाहिजे. लोवेस्ट लोखंड असायला पाहिजे हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ, हा फिफ्थ, हा सिक्स्थ. मग ह्यातलं लोवेस्ट लोखंड 1 घ्यायचा, ह्यातलं लोवेस्ट लोखंड काय घ्यायचा तर 4 घ्यायचा. टोटल कार्बन किती आहे, 6. अल्का ए रिटेन केलाय तर हेक्सा, काय आलं, हेक्सा डॅश. फर्स्ट पोझिशन, फोर्थ पोझिशन, हेक्सा 1,4 डॅश डाय इन. इन नाही, इन. जर 3दा असलं असतं तर ट्राय इन. इथं फक्त अजून एकदा लोखंड वाढला असता. 2च्या ऐवजी किती आले असते, 3. 2च्या ऐवजी किती आले असते, 3. समझ में आ रहा है, यस और नो? ठीक आहे. आता नाही नाही, असं काय नसतं, असं काही नसतंय की 1च असतंय. मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवते पुढं. हे होऊ दे पॉईंट, मी दाखवते एक्झाम्पल. एकच मिनिट थांबा. सांगायचं ना, कुठून नंबरिंग करणार, इथून नंबरिंग करणार का इथून नंबरिंग करणार, लेफ्ट टू राईट. सो हा काय असणार आहे, हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ, हा फिफ्थ, हा सिक्स्थ, हा सेव्हन्थ, हा एट, हा नाईन्थ आणि हा 10. फिफ्थ पोझिशनला मिथाइल.
हे बघा, जर डबल बॉन्ड असेल आणि ब्रांच असेल, जर डबल बॉन्ड असेल आणि काय असेल ब्रांच, डबल बॉन्डलाच प्रायोरिटी. कोणाला प्रायोरिटी? हा, म्हणजे अशी जर सिच्युएशन असली असती, इथं CH3, इथं काय आलं असतं CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH, इथं काय आहे तर CH3 आणि इथं काय आहे तर CH3. तुम्ही म्हणाल ह्या पोझिशनला सेकंड पोझिशनला ब्रांच आहे आणि इथं पण सेकंड पोझिशनला डबल बॉन्ड आहे. प्रायोरिटी डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड फंक्शनल ग्रुप प्रायोरिटी कन्सिडर केली जाते. काय कन्सिडर केली जाते? फंक्शनल ग्रुप प्रायोरिटी. सो इथं नंबरिंग हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ, हा फिफ्थ, हा सिक्स्थ. सो याचं नाव काय येणार आहे तर 5-मिथाइल. टोटल कार्बन किती आहेत? 5-मिथाइल 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डेक्का. डेक्का ए रिटेन करायचा, डेक्का सेकंड पोझिशनला आणि 7th पोझिशनला डायइन. समझ में आया? ये सुन आ रहे दिमाग में, कॉन्सेप्ट समझ में आ रही है? ओके, ठीक है. आता क्योंकि डबल बॉन्ड 2 बार है ना, यहाँ पे भी है और यहाँ पे भी है ना? इसमें नहीं आएगा. इसमें क्या आएगा नाम? 5-मिथाइल. टोटल कार्बन कितने हैं? 6. सो 5-मिथाइल हेक्स डैश 2 डैश EN. हेक्स डैश 2 डैश हेक्स डैश 2 डैश EN. समझ में आ रहा है? यस और नो? अब नेक्स्ट देखो. नेक्स्ट क्या है कि इफ इट इज कंटेनिंग डबल बॉन्ड ऑल्सो एंड ट्रिपल बॉन्ड ऑल्सो. बट एक सिचुएशन है कि कहीं से तो डबल बॉन्ड नियरर आ रहा है और कहीं से तो ट्रिपल बॉन्ड नियरर है. जो नियरर है उसको नंबरिंग देने का. सेम पोजीशन पे नहीं होना चाहिए, मतलब यहां से भी सेकंड पोजीशन पे डबल बॉन्ड है और यहां से भी सेकंड पोजीशन पे ट्रिपल बॉन्ड है. ऐसी सिचुएशन नहीं होनी चाहिए. अगर अगर तुम नंबरिंग कर रहे हो, हाँ, और नंबरिंग करते समय डबल बॉन्ड को लोअर नंबर आ रहा है और ट्रिपल बॉन्ड को हायर नंबर आ रहा है, डबल बॉन्ड साइड से नंबरिंग करने का. उसका उल्टा भी हो सकता है कि ट्रिपल बॉन्ड को लोवेस्ट नंबर आ रहा है और डबल बॉन्ड को हाईएस्ट नंबर आ रहा है. कोई भी पॉसिबिलिटी चल सकती है. लेकिन हा, तर त्यावेळी पण सांगते काय होते. पहिला हे सांगते मग ते सांगते. हा, तर कुठून पण नंबरिंग करा. एखाद्या केसमध्ये तुमचा जो डबल बॉन्ड नियरेस्ट आला तर डबल बॉन्ड नियरेस्ट कन्सिडर करायचा, ट्रिपल बॉन्ड नियरेस्ट आला तर ट्रिपल बॉन्ड नियरेस्ट करायचा नेमिंग करताना. पण नेमिंग जेव्हा होते तर पहिला EN असते. पहिला काय असते आणि मग काय असते तर YNE. EN आणि YNE. मग तो डबल बॉन्ड मोठा नंबर असू दे किंवा तो डबल बॉन्ड छोटा नंबर असू दे, म्हणजे मोठी जास्त काय म्हणतात त्याला, त्याला लोवेस्ट नंबर असू दे किंवा त्याला हायेस्ट नंबर असू दे, पहिला काय येणार आहे EN, नंतर ना काय येणार आहे तर YNE. हा, पहिला डबल बॉन्डचीच पोझिशन लिहायची आणि मग ट्रिपल बॉन्डची पोझिशन लिहायची. जरी डबल बॉन्डची पोझिशन मोठी येत असेल आणि ट्रिपल बॉन्डची पोझिशन छोटी येत असेल, लोकट नंबर डबल बॉन्डचा मोठा येतोय, ट्रिपल बॉन्डचा छोटा येतोय, मग तुम्ही म्हणणार नाही पहिला ट्रिपल बॉन्ड, नाही 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 नाही, पहिला EN आणि मग YNE. पहिला EN मग काय लिहायचं YNE. आता ही सिच्युएशन आहे. ह्या सिच्युएशन मध्ये डबल बॉन्डला लोवेस्ट नंबर येते आणि ट्रिपल बॉन्डला हायेस्ट नंबर येते. तर इथं नंबरिंग करताना आपण फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ इथून नाही करणार नंबरिंग. लोवेस्ट नंबर कोणत्या साइडून येतोय त्या साइडून करायचं. मग तो डबल बॉन्ड असू दे किंवा डबल बॉन्ड असू दे किंवा डबल बॉन्ड असू दे किंवा ट्रिपल बॉन्ड असू दे. इथं बघा, ह्या केस मध्ये कुठून नंबरिंग करणार? ट्रिपल बॉन्ड नियर येते का डबल बॉन्ड नियर येते? ट्रिपल बॉन्ड, तिथून नंबरिंग. असं नाही की डबल बॉन्ड पासूनच नंबरिंग करायचं. जर त्यांची पोझिशन फिक्स नाही आहे ना,
इथून पण सेम पोझिशनला आणि इथून पण सेम पोझिशनला येत नाही. तर असं नंबरिंग करायचं की ऍटलिस्ट त्या डबल बॉन्डला किंवा ऍटलिस्ट त्यातल्या ट्रिपल बॉन्डला काय यायला पाहिजे, तर लोवेस्ट लोकन यायला पाहिजे. मग आता लोवेस्ट लोकन यायला पाहिजे म्हणजे इथं काय येणार आहे, हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन, हा थर्ड कार्बन, हा फोर्थ कार्बन, हा फिफ्थ कार्बन, हा सिक्स्थ कार्बन, हा सेव्हन्थ कार्बन, हा एट कार्बन. नावं देताना टोटल कार्बन किती आहे, 8. 8 आहे तर मी लिहिणार ऑक्टा. काय लिहिणार, सॉरी ऑक्टा नाही लिहिणार या केसमध्ये, ए रिटर्न नाही करायचं, ऑक्टच लिहायचं. ऑक्टा वगैरे म्हणजे अल्का कधी लिहायचं, जेव्हा डाय इन ट्राय इन आहे, म्हणजे एकच डबल बॉन्ड एकापेक्षा जास्त वेळ आहे, ट्रिपल बॉन्ड एकापेक्षा ए रिटेन करायचं त्यावेळी. डबल बॉन्ड दोन पेक्षा जास्त वेळ आहे, ट्रिपल बॉन्ड 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेळ आहे, ह्याच्यामध्ये नाही. आता ऑक्ट, हा ऑक्ट पण देताना ऑक्ट जरी म्हटलं तर प्रायोरिटी वाईज ऑक्ट नंतर कोणाला प्रायोरिटी द्यायची, इयनच्या पोझिशनला आणि मग वायनीच्या पोझिशनला. मग इयन कोणत्या पोझिशनला आहे, 5 का 6? येस, ऑक्ट 5 EN. ई लिहायचं नाही, डॅश आहे, हा 2 डैश। हाँ समझ में, ये समझ में आ रहा है फिर। पेंट पेंट 1 डैश EN 3 डॅश YNE. इथं पहिल्यापासून डबल बॉन्डला लोवेस्ट लोकन होतं, म्हणून मी इथं उलटी सिच्युएशन घेतली की तुमच्या डबल बॉन्डला काय असू शकते, हायेस्ट लोकंट असू. समजतंय का मी काय सांगते, प्रायोरिटी कशावरती बेस्ड असते, की ज्या साइडून फंक्शनल ग्रुप नियरर आहे त्याला लोवेस्ट नंबर, त्याला माहित फंक्शनल ग्रुप ट्रिपल बॉन्ड नियरर आहे, हा सेम पोझिशन असेल तर डबल बॉन्डला प्रायोरिटी, दोन्ही साइडून सेम पोझिशनला असेल तर डबल बॉन्डला प्रायोरिटी. इथं आहे if there is a tie, if there is a tie between the double bond and triple bond, double bond gets the lowest locant. म्हणजे इथं जेव्हा नंबरिंग करणार आहे, हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ, हा फिफ्थ, झालं. मग लिहिताना नेमिंग तर तेच येणार आहे, पहिला टाय म्हणजे सेम पोझिशनला, इथून जरी नंबरिंग केलं तर फर्स्ट पोझिशनला डबल बॉन्ड येते, इथून जरी नंबरिंग केली तर थर्ड पोझिशनला, सॉरी फर्स्ट पोझिशनलाच काय येते तर ट्रिपल बॉन्ड येते. ठीक आहे, इथं बघा हा डबल, हा पण टायच आहे, इथून पण सेकंड पोझिशनला ट्रिपल बॉन्ड येतोय, इथून पण सेकंड पोझिशनला डबल बॉन्ड येतोय. टाय टाय असेल तर प्रायोरिटी डबल बॉन्ड, नंबरिंग कुठून करणार आहे, डबल बॉन्ड पासून नंबरिंग कुठून करणार आहे, डबल बॉन्ड. आता मी एक सांगते तुम्हाला, तुम्हाला इथं बसलाय, तुम्हाला समजतंय, पण जेव्हापर्यंत तुम्ही परत सॉल्व करत नाही, लिहून काढत नाही, तेव्हापर्यंत लक्षात येणार नाही. ऑर्गॅनिक केमिस्ट्री लिहिणं खूप गरजेचं आहे. 28 मार्क आपल्या हातात आहेत ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला, 98 मार्काचा पेपर असतो आपला. स्टेट बोर्डला पेपर किती मार्काचा असतो, विथ ऑप्शन 98 मार्कचा असतो, विथ ऑप्शन, हा रायटिंग विथ ऑप्शन 98 मार्कचा असतो. हा तसा बघितला तर आपला टोटल मार्क 70 पेपरचा आणि 30 मार्क प्रॅक्टिकलला असतात, ह्याला सोडून द्या, हे 70 मार्क विदाउट ऑप्शन झालं, विदाउट ऑप्शन. विथ ऑप्शन तो किती मार्काचा असतो, नाही 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 नाही, विदाउट ऑप्शन म्हणजे काय, आता तुम्हाला एनी 3 म्हणतात की नाही, एनी 3 सॉल्व करा, हा ऑरचे प्रश्न, ऑरचे प्रश्न मिळून 98 मार्काला असते आणि विदाउट ऑन 70 मार्क, म्हणजे 98 मार्कामध्ये तुम्हाला सॉल्व करायचे. तुम्हाला जेव्हा 12th स्टँडर्ड स्टार्ट होईल, जेव्हा आपण फर्स्ट लेक्चर घेऊ, त्यावेळी मी तुम्हाला पेपर पॅटर्न पण दाखवणार आहे, कसं असते, काय करायचं ते. ठीक आहे, आता इथं बघा, हे काय येणार आहे नाव, ह्याचं नाव काय येणार आहे, टोटल 7 आहेत ना, सो याचं नाव काय येणार आहे, हेप्ट डॅश 2 डॅश EN डॅश, इथं लोकंड लोवेस्टच घ्यायचं, 5 डॅश
वायने. आणि इथं काय येणार आहे, नंबर दिलेच, पेंट डॅश 1 डॅश EN डॅश 4 डॅश वायने. जर दोन्ही साइडून नंबरिंग डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड सेम पोझिशनला येते, लेफ्ट आणि राईट, तर डबल बॉन्डला प्रायोरिटी द्यायची. कोणाला प्रायोरिटी द्यायची? कोणाला प्रायोरिटी द्यायची? समजते का बाळांनो? काय डाऊट आहे का ह्यामध्ये?